नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. थंबनेल तुम्ही वाचलं असेल. आणि हो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत, आज तुम्ही पहिल्या वेळेस व्हिडिओ बघताय, तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कशासाठी करायचं आहे? कारण स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही तयारी तुम्ही करत असाल कोणत्याही परीक्षेची, तर त्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिले चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव कसं? मास्तर म्हणतील तसं. आज आपण काय बघतोय? तुलना. काय टॉपिकचं नाव? तुलना, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कंपॅरिझन. बरोबर? तुलना. तुम्हाला तर माहिती आहे, तुलना सगळ्यात मोठं दुःख जे आपल्याला मिळत असतं ते फक्त कुणामुळे मिळतं? तुलनेमुळे. याच्याशी तुलना कर, त्याच्याशी तुलना कर, पण आपल्या बुद्धिमत्तेची तुलना ही वेगळी आहे. बघायचंय मग? चला बघा. उदाहरण सुरू करण्याआधी तुलना जी आहे तर किती प्रकारची आहे? 3. बरोबर? 3 प्रकार. याला एक म्हणता येईल मला सरळ तुलना. याला म्हणता येईल संश्लेषणात्मक किंवा विश्लेषणात्मक आणि शेवटचा टाइप आहे सांकेतिक तुलना. बघा, तुलनेचे किती प्रकार आहेत? 3. एक काय? सरळ तुलना, दुसरं काय? विश्लेषणात्मक तुलना, आणि तिसरं काय? सांकेतिक तुलना. हे तुलनेचे प्रकार आहेत आणि त्या प्रकारावाईजच आपण इथं काय घेतलेत? उदाहरणं घेतले आहेत. चला पहिलं उदाहरण बघा. आता डायरेक्ट उदाहरणाकडे जाऊया. बरं, उदाहरणाकडे जाण्याआधी काय करायचं? तुम्हाला काही चिन्हांची ओळख पाहिजे. म्हणजे हे जे चिन्ह आहे, आता समजा ए आणि बी, बरोबर? याचा अर्थ काय? हे जे टोक आहेत, हे टोक आहे, आणि हे जे 2 आहेत हे ए कडे, म्हणजे याचा अर्थ ए हा बी पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग जर ए आणि बी बद्दल आपण दुसरी गोष्ट बोललो, म्हणजे ए हा बी पेक्षा श्रीमंत आहे, तर ए हा बी पेक्षा श्रीमंत आहे. ए हा बी पेक्षा जाड आहे, तर ए हा बी पेक्षा जाड आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे. ए हा बी पेक्षा सुंदर आहे, ए हा बी पेक्षा सुंदर आहे. समजतंय? म्हणजे हे चिन्ह. त्यानंतर अजून कोणतं चिन्ह आहे? हे एक चिन्ह आहे. समजा असं लिहिलं काय? बरोबर? तरी याचा अर्थ काय? डी मोठा आहे. म्हणजे हे जे 2 टोक ज्याच्याकडे आहेत तो काय असणार आहे? मोठा असणार आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर? हे जे पहिले 2 टाईप आहेत, सरळ तुलना असेल किंवा विश्लेषणात्मक, हे दोन्ही पण टाईप आपण कसे सोडवणार आहेत? चिन्ह वापरून. कसे सोडवणार आहे? चिन्ह वापरून. समजतंय? चालायचं मग उदाहरणाकडे. चला बघा, पहिलं उदाहरण काय वाचा? एका कुटुंबात, पहिलं उदाहरण वाचा. वसंत वैभव पेक्षा लहान आहे. चिन्ह शिकवले आता. वसंत वैभव पेक्षा लहान आहे. लहान मोठेपणा तुलनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, मोठा कोण आहे? वसंत वैभव पेक्षा लहान आहे याचा अर्थ काय? वसंत वैभव पेक्षा लहान आहे याचा अर्थ वैभव वसंत पेक्षा कसा आहे? मोठा आहे. बरोबर? वसंत वैभव पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग इथं काय करायचं? ज्या वाक्याला अंडरलाईन केली तिथं इथं लिहायचं वसंत वैभव वसंत पेक्षा कसा आहे? मोठा आहे. वैभव वसंत पेक्षा कसा आहे? मोठा आहे. ओके. हा, मग पहिलं वाक्य झालं. दुसरं, वासंती. दुसरं वाक्य निळ्या पेनने दाखवते. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. मग दुसरं वाक्य इथं लिहायचं, याच्याच खाली लिहायचं वैभवच्या. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. झालं दुसरं वाक्य. तिसरं वाक्य काय वाचा? वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वसंत सुनंदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. वसंत सुनंदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. बघा, वसंत सुनंदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. बरं, पुढचं वाक्य काय? वासंती वसंतापेक्षा लहान आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे. म्हणजे वसंता
वासंती वसंतापेक्षा लहान आहे, म्हणजे वसंता किंवा वसंत, वसंत मोठा आहे कुणापेक्षा? वासंतीपेक्षा. बरोबर झाले. किती वाक्य झाले? 4. किती झाले? 4. आता चारीला काय करायचं तुम्हाला? एकत्र करायचे. मग कसं एकत्र करायचं बघा. वसंत आहे, आता 4 वेगवेगळे वाक्य आहेत आणि या चारींना आपल्याला एकत्र करायचंय. तर एकत्र करण्याची टेक्निक काय माहिती तुम्हाला? की प्रत्येक वाक्याकडे नजर मारायची आणि कॉमन वाला माणूस शोधायचा. कॉमन वाला पहिल्या दोघात बघा, याला पहिलं वाक्य हे, दुसरं वाक्य, दोघात कोणी कॉमन आहे का? नाहीये. दुसरं आणि तिसऱ्यात कॉमन आहे का? आहे सर. कोण आहे? सुनंदा आहे. कोण आहे? सुनंदा आहे. मग सुनंदापेक्षा कोण मोठी आहे? वासंती. बरोबर. मग इथं लिहायचं, काय लिहायचं बघा, इथं असं लिहायचं, वासंती मोठी आहे सुनंदापेक्षा. वासंती मोठी आहे सुनंदापेक्षा. वासंती मोठी आहे सुनंदापेक्षा. क्लिअर? हा. मग आता सुनंदापेक्षा वसंत मोठा आहे, पण त्यांनी काय सांगितलं? वासंतीपेक्षा अजून एक कोण मोठा आहे? वसंत. वसंत आहे हा, म्हणजे वासंतीच्या इकडे कोण येणार? वसंत येणार. बरोबर आहे का? बघा, पहिल्या 2 वाक्यात सुनंदा लिहिली, सुनंदापेक्षा वासंती मोठी. बरोबर. पण सुनंदा वासंतीपेक्षाही लहान आहे, म्हणजे वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे आणि वसंत सुद्धा सुनंदापेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग सुनंदा इथं लिहिली आपण, सुनंदाची इकडे वासंती लिहिली, पण या वासंतीपेक्षा वसंत मोठा आहे, हा वसंत इकडे लिहिला. तिसऱ्या वाक्यानुसार, शेवटच्या वाक्यानुसार. बरोबर. आता पहिलं वाक्य काय? वैभव हा कुणापेक्षा मोठा आहे? वैभव हा वसंतपेक्षा मोठा आहे, म्हणजे इकडे काय घ्यावं लागेल? वैभव. करेक्ट आहे. ही झाली रचना. ही झाली रचना. मग आता काय केलं आपण रचनेमध्ये? आता नीट बघायचं, काय लहान आणि मोठेपण आहे. तर इकडं या बाजूला कोण आहे? या बाजूला सर्वात लहान. आपल्या पूर्ण प्रश्नामध्ये आपण तेच करणार आहे. डाव्या बाजूला जेवढे लोक राहणार आहे ते मोठे राहणार आहे, उजव्या बाजूला जे राहणार ते लहान राहणार आहे. मग इकडं कोण आहे? सर्वात मोठा लेफ्ट साइड आणि सर्वात लहान राईट साइड. बरोबर. हा. आता प्रश्न काय? तर सर्वात मोठे कोण? सर्वात मोठे कोण आहे? वैभव, म्हणजेच पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटलं? डोक्यात गेलं? चालायचं पुढं. चला बघा दुसरं उदाहरण बघा. काय म्हणणं आहे? श हा य पेक्षा श्रीमंत. तुम्हाला काय शिकवलं आता मी? डाव्या बाजूला आपले सगळे लोक काय राहणार? तुलनेने मोठे राहणार. तुलनेने मोठे राहणार. आता इथं श्रीमंत आणि गरीबाची गरीब हा शब्द नाहीये इथं, पण त्याच्यापेक्षा श्रीमंत, म्हणजे जो जास्त श्रीमंत तो डाव्याकडे राहील आणि जो कमी श्रीमंत तो कुठं राहील? उजवीकडे राहील. मग काय? क्ष हा य पेक्षा श्रीमंत. चला क्ष लिहा, हा य पेक्षा श्रीमंत. क्ष हा य पेक्षा श्रीमंत. बरोबर. हा. दुसरं वाक्य, झ हा क्ष पेक्षा श्रीमंत. झ हा क्ष पेक्षा श्रीमंत. बरोबर. दुसरं वाक्य. तिसरं, म हा झ पेक्षा श्रीमंत. म हा झ पेक्षा श्रीमंत. करेक्ट. हा. चौथं वाक्य, म हा झ पेक्षा श्रीमंत. न हा सर्वात अधिक श्रीमंत. न हा सर्वात अधिक श्रीमंत, म्हणजे लेफ्ट साइडला न येणार. तर श्रीमंतीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल? ओके. चला. न हा सर्वात जास्त श्रीमंत, म्हणजे न इकडे येणार. न सगळ्यात जास्त श्रीमंत, म्हणजे न इकडे येणार. आता इथं कॉमन कोण आहे? कॉमन श आहे, क्ष आहे. मग क्ष पेक्षा झ, क्ष य पेक्षा मोठा, म्हणजे या दोघांवरून काय येणार? क्ष हा य पेक्षा मोठा आणि क्ष पेक्षा मोठा कोण? झ. बघा, क्ष हा य पेक्षा मोठा आणि क्ष पेक्षा मोठा कोण? झ. आलं का बघा? झ मोठा आहे क्ष पेक्षा आणि क्ष पेक्षा मोठा कोण आहे? य. बरोबर. हा. पुढं, म हा झ पेक्षा मोठा. म हा झ पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं याला जर कंबाईन केलं तर इथं येणार म, इथे येणार झ, इथे येणार क्ष आणि इथे येणार य. बरोबर. मग तेच लोक उचलून इकडे पटकवायचे, म्हणजेच काय? न, म, नंतर काय? क्ष, नंतर काय? म, नंतर झ आहे
म नंतर झ आहे आणि झच्या इकडं कोण आहे, झ नीट लिहिना बाबा, झ, झच्या इकडं आहे क्ष, म झ क्ष आणि कोण य, बरोबर झालं. मग प्रश्न काय, तर श्रीमंतीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण आहे, तर श्रीमंतीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण आहे, झ आहे, म्हणजेच पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. येते लक्षात, पटतंय, जातंय डोक्यात. चालायचंय मग पुढे, चालायचंय. काय फंडा कळाला दोन्ही उदाहरणात, सर दोन्ही उदाहरणात आम्हाला हे कळालं की तुम्ही जे कोणी मोठं असेल, श्रीमंत असेल, जाड असेल, उंच असेल, ते सगळे कोणीकडे घ्यायचे, आपल्याला डावीकडे घ्यायचे, बाकी सगळे कुठे घ्यायचे, उजवीकडे घ्यायचे. पटतंय, चालायचंय पुढे. चलो नेक्स्ट बघा आता पुढचं उदाहरण. काय विषय, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. आता तरुण, तरुण म्हणजेच डाव्या बाजूला कोण पाहिजे आपल्याला, डाव्या बाजूला. आता आपण ह्या ज्या उदाहरणात करणार आहे सगळ्यात डावीकडे कोण पाहिजे आपल्याला, मोठी व्यक्ती पाहिजे. ओके, आणि सर्वात उजवीकडे कोण पाहिजे, सर्वात उजवीकडे पाहिजे आपल्याला लहान व्यक्ती, म्हणजेच काय, तरुण व्यक्ती. हीच आपली मांडणी. मग आता पहिलं वाक्य वाचा, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, सुनीता राधापेक्षा मोठी आहे. सुनीता राधापेक्षा मोठी आहे. मग इथं लिहायचं सुनीता झालं पहिलं वाक्य. सुनीता राधापेक्षा मोठी, पहिलं वाक्य क्लिअर. हा पुढचं, पण रीतापेक्षा मोठी आहे. जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे राधा ही लहान आहे सुनीतापेक्षा, पण हीच राधा रीतापेक्षा मोठी आहे. राधा रीतापेक्षा मोठी आहे, म्हणजे इथं लिहायचं राधा मोठी आहे कुणापेक्षा, रीतापेक्षा. बरोबर, हे झालं दुसरं वाक्य. तिसरं वाक्य काय, रीता गीतापेक्षा मोठी आहे. लिहा मग, रीता गीतापेक्षा मोठी आहे, रीता गीतापेक्षा मोठी आहे. पुढचं वाक्य, श्याम रीतापेक्षा मोठा आहे. श्याम रीतापेक्षा मोठा आहे. रीतापेक्षा श्याम कसा आहे, मोठा आहे. पुढं, पण राधापेक्षा तरुण आहे. श्याम हा रीतापेक्षा मोठा आहे, पण राधापेक्षा तरुण आहे, म्हणजे पंच्या जागी कोण, पंच्या जागी कोण, श्याम. श्याम राधापेक्षा तरुण आहे, म्हणजे याचा अर्थ राधा मोठी आहे श्यामपेक्षा. पटलं, पटले सगळे वाक्य. हा, मग आता प्रश्न काय, सर्वात तरुण कोण आहे. मग आता सगळ्यांना जर कंबाईन केलं तर मला सांगा, आता इथे पहिलं सुनीता राधा राधा रीता, कोण आहे सामायिक, राधा. मग राधा लिहा खाली. हा, राधापेक्षा मोठं कोण, सुनीता. चलो, आणि सुनीता, मग राधा कुणापेक्षा मोठी, रीतापेक्षा, म्हणजे रीता. इथं पहिले दोन वाक्य पहा, राधा राधा राधा, राधा मोठी सुनीतापेक्षा, राधा लहान सुनीतापेक्षा, राधा मोठी रीतापेक्षा. बरोबर. हा, पुढं रीता गीता, इथं रीता कॉमन. बरोबर, म्हणजे रीता मोठी, रीता लहान आहे श्यामपेक्षा, आणि रीता मोठी आहे गीतापेक्षा, म्हणजे रीता इथं मोठी आहे कुणापेक्षा, गीतापेक्षा. बरोबर. हा, आता श्याम मोठा आहे रीतापेक्षा, श्याम मोठा आहे रीतापेक्षा, पण रीतापेक्षा श्याम मोठा, तर इकडं राधा पण आहे सुनीता पण आहे, नेमका श्याम ठेवायचं कुठं, तर खालचं वाक्य पहा, राधापेक्षा श्याम कसा आहे, मोठा आहे. राधापेक्षा श्याम कसा आहे, राधा मोठी आहे श्यामपेक्षा, म्हणजे इथं काय लिहायचं तुम्हाला, सुनीता परत राधा. आणि आपल्याला टेन्शन आलं होतं हे की रीता
पेक्षा मोठा श्याम आहे, रीतापेक्षा मोठा ऑलरेडी राधा आहे, ऑलरेडी सुनीता आहे. मग श्याम नेमका ठेवायचं कुठं, इथं का राधाच्या इकडं का सुनीताच्या इकडं? तर ते कुठं क्लिअर झालं, या शेवटच्या वाक्यात. राधा मोठी आहे कुणापेक्षा, श्यामपेक्षा, म्हणजे राधा इथं लिहायची, इथं काय लिहायचं, श्याम लिहायचं, आणि इथं काय लिहायची, रीता लिहायची, आणि रीताच्या इकडून कोण, गीता. बघा झाले सगळे, सुनीता, राधा, श्याम, रीता आणि कोण, गीता. मग आता इथं लिहिलं, सगळ्यात डावीकडे कोण आहे, मोठी व्यक्ती आहे, आणि सर्वात उजवीकडे कोण आहे, तरुण व्यक्ती आहे. प्रश्न काय, तर सर्वात तरुण कोण, सर्वात उजवीकडे सर्वात तरुण कोण, गीता, म्हणजेच पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. पटतंय, जाते डोक्यात, क्लिअर आहे, समजतंय. काय केलं आपण, तुलनेचे किती प्रकार आहे, 3. पहिली सरळ तुलना, दुसरी विश्लेषणात्मक तुलना. सरळ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही तुलना आपण या चिन्हाने सोडवणार आहे, बरोबर. आता बरेच मुलं हे उदाहरण कसं सोडवतात माहिती तुला, ग्राफ. ग्राफ म्हणजे काय, उभ्या रेषा मारतात. जी रेष कमी, जी रेष मोठी, त्याच्यावर तुमचं उत्तर येणार. पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. चलायच पुढं, चलो नेक्स्ट. काय विषय पुढचा, 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला. चला, राज मोहितच्या पुढे म्हणजे राज मोहितच्या पुढे, किंवा उभी मांडणी करा अशी. बघा उभी कशी करायची, राज मोहितच्या पुढे, मोहितच्या वर राज, राज मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला, म्हणजे गौरव. बघा राज मोहितच्या पुढे राहिला आणि गौरवच्या मागे राहिला. पुढं आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला. आशिष सचिनच्या पुढे, इथं लिहितो, आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला, मोहित इथं, बरोबर. मग आता मोहित ऑलरेडी तुमच्याकडं, मग आता दोघांना जर एकत्र केलं तर काय होणार आहे, हे असं होणार, दोघांना जर एकत्र केलं तर हे होणार सर गौरव, गौरवच्या खाली राज, राजच्या खाली मोहित, मोहितच्या खाली आशिष, आशिषच्या खाली सचिन, बरोबर आहे. मग प्रश्न काय, तर शर्यत कोणी जिंकली, तर शर्यत कोणी जिंकली, गौरवने जिंकली, म्हणजे पर्याय दुसरा. कारण ही जी वरची व्यक्ती आहे ही फर्स्ट आहे आणि शेवटची व्यक्ती आहे ही कोण आहे, लास्ट आहे. पटतंय. मग शर्यत कोणी जिंकली, गौरवनं. सगळ्यात शेवटी जर विचारलं कोण आहे तर कोण आहे शेवटी, सचिन. सचिन सगळ्यात शेवटी आहे. क्लिअर आहे, पटतंय, जाताय डोक्यात. चालायचं पुढं, चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा, की पुढचा प्रश्न आहे, 4 मित्र ए, बी, सी आणि डी यांच्यामध्ये विशिष्ट रक्कम अशा पद्धतीने वाटली जाते की ए ला बी पेक्षा कमी 1 ने कमी, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी ला बी पेक्षा 3 ने जास्त अशा पद्धतीने मिळते. तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळते. तुम्हाला सांगतो, या प्रकारच्या उदाहरणात रक्कम, कोणाची तरी रक्कम, कोणाची तरी रक्कम 100 मानणे. या प्रकारच्या उदाहरणात कुणाची तरी रक्कम किती मानणे, 100 मानणे. मग कुणाची मानता 100, चला 4 मित्र आहे तर ए ला बी पेक्षा 1 ने कमी, चला बी ला काय मानू आपण, 100 मानू. बी कडे 100 रुपये. चला बी कडे 100 रुपये. मग पहिलं वाक्य, ए ला बी पेक्षा 1 ने कमी, म्हणजे ए ला बी पेक्षा, म्हणजे 100 मायनस 1, ए ला मिळाले 99 रुपये, बरोबर. हा पुढचं वाक्य, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, डी नाही आपल्याकडे. बर, हे वाक्य सोडून द्या सध्या, कारण डी नाहीयेच आपल्याकडे. इथं डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, बी ला 100 आहे भाऊ, मग डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, म्हणजे 100 + 3 103. करेक्ट आहे.
आता जे वाक्य सोडून दिलं होतं आपण कोणतं, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, तर सी ला डी पेक्षा 5 ने जास्त म्हणजे 103 प्लस 5 किती, 108. 108. मग आता प्रश्न काय, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळाली. आता मला सांगा, मी इथं करतोय, बी ला मिळाले 100 रुपये भाऊ, ए ला मिळाले 99 रुपये, डी ला मिळाले 103 रुपये, सी ला मिळाले 108 रुपये. तर सगळ्यात कमी रक्कम कोणाला मिळाली, मग सर्वात कमी रक्कम तुम्हाला मिळाली ए ला, म्हणजेच पर्याय कितवा, पहिला. पर्याय कितवा, पहिला. बरोबर. मी काय लिहिलं इथं, कोणाची तरी रक्कम 100 मानणे, कुणाची माना, तुम्हाला जी वाटली त्याची रक्कम 100 माना. मी कुणाची मानली, बी ची मानली. पटतंय, जातंय डोक्यात, नक्की क्लिअर आहे. चलिए नेक्स्ट बघा. आता पुढचं उदाहरण काय विषय पुढचा, की आता हा टाइप सेकंड आहे. कोणता आहे हा, टाइप सेकंड. याला कोणती तुलना म्हणतात, विश्लेषणात्मक. बरोबर. हा, म्हणजे एक एक वाक्य दिला. चला मग लिहा, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. इथं लिहायचं रामचे मार्क राणीपेक्षा जास्त. दुसरं वाक्य, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे, म्हणजे याचा अर्थ रत्नाचे मार्क राणीपेक्षा जास्त. बरोबर. तिसरं वाक्य, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. पुढचं वाक्य चौथं, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे, पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहे. पुढे बघा, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. लिहिलं, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. सगळे वाक्य आपण आता घेतले. मग आता काय करायचं, एकत्रित करायचं. एकत्रित कसं करायचं बघा. पहिलं काय विषय, राम, रत्ना, राणी. म्हणजे राणीला रामपेक्षा कमी मार्क आहे, राणीला रत्नापेक्षा कमी मार्क आहे. मग नेमकी राणी घ्यायची कुठं, तर पुढचं वाक्य बघा, रत्नापेक्षा रामला जास्त मार्क आहे. म्हणजे या तिन्हीचं काय करायचं, आपल्याला एकत्र करायचं. काय करायचं, एकत्र. मग कसं होणार बघा, रत्ना, तिसरं वाक्य, रत्नापेक्षा कोण, राम मोठा. बरोबर. हा, रामपेक्षा कोण, राणी मोठी. बघा, रत्नापेक्षा कोण मोठा, सॉरी राम मोठा, रत्नापेक्षा रत्ना रामपेक्षा मोठी, आणि राम कुणापेक्षा मोठा, राणीपेक्षा मोठा. बरोबर. हा, मग पुढं पद्मा रामपेक्षा मोठा आहे भाऊ. मग पद्मा रामपेक्षा मोठा आहे आणि रत्ना पद्मापेक्षा. आता या दोघांचं म्हणजे याचा अर्थ काय करायचं, पद्मा घ्यायची, पद्मापेक्षा मोठा कोण, रत्ना. बरोबर. हा, आणि पद्मा मोठी कुणापेक्षा, रामपेक्षा. असं ते एकत्रीकरण आपलं झालंय. म्हणजे रत्ना, पद्मा, राम, राम इथं आहे, रत्ना इथं आहे, म्हणजे या दोघांमध्ये पद्मा आहे. मग इथं लिहायचं रत्ना, रत्नाच्या अलीकडं कोण, पद्मा, पद्माच्या अलीकडं कोण, राम, आणि रामच्या अलीकडं कोण, राणी. बघा आले का सगळे, सगळे आले का, राम आली, राणी आली, रत्ना आलं, पद्मा आलं, सगळे एकत्र झाले. म्हणजे हे झालं आपलं वाक्य. करेक्ट आहे. मग काय शिकवलं आत्ताच, सगळ्यात डावीकडं कोण, सगळ्यात डावीकडं कोण, ज्याचे मार्क जास्त, मार्क जास्त, आणि सर्वात उजवीकडं कोण, मार्क कमी. करेक्ट आहे. हा, काय मग सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले, सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळाले, रत्नाला. म्हणजेच पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. पटतंय, जातं डोक्यात, नक्की. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट बघा. आता पुढचं उदाहरण, एक एक वाक्य क्लिअर. 4 पिशव्या आहे. बरोबर. टी, एस, व्ही आणि डब्ल्यू की प्रत्येकाचे वजन भिन्न भिन्न आहे. मग टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे याचा अर्थ काय, एस
पिशवी टी पेक्षा जड आहे. आता मांडणी कशी हलका आणि जड आहे ना, मग सर्वात डावीकडे कोणती पिशवी? जड पिशवी. ओके. आणि सर्वात उजवीकडे हलकी पिशवी. बरोबर. सर्वात डावीकडे जड पिशवी, सर्वात उजवीकडे हलकी पिशवी. मग चला पहिलं वाक्य, 4 पिशव्या भिन्न आहे. टी पिशवीचे वजन फक्त एस पिशवीपेक्षा कमी आहे. ओके. दुसरं, व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. म्हणजे व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे, म्हणजे याचा अर्थ डब्ल्यू पिशवी जड आहे कुणापेक्षा? व्ही पेक्षा. व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा कशी आहे? हलकी आहे. पुढचं, डब्ल्यू ही टी पेक्षा हलकी आहे, म्हणजे टी मोठी आहे डब्ल्यू पेक्षा. करेक्ट आहे? कळालं? मग तिन्ही वाक्य काय करायचे आता? एकत्र करायचे. बघा मग. बरं, तुम्हाला एक कळालं का? जे दिलेलं वाक्य मी त्याचं उलट स्वरूप घेतोय. म्हणजे कसं? पहिलं वाक्य बघा, टी पिशवीचे वजन फक्त यस पिशवीपेक्षा कमी आहे. बरोबर. म्हणजे यस कसं आहे? टी पेक्षा जड आहे. पुढचं वाक्य पहा, पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे. कोणती? व्ही पिशवी. व्ही पिशवी डब्ल्यू पेक्षा हलकी आहे, म्हणजे डब्ल्यू जड आहे कुणापेक्षा? व्ही पेक्षा, असा त्याचा अर्थ आहे. हा. मग आता प्रश्न काय? तर 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती? मग आता एकत्रीकरण आपण करूया. एकत्रीकरण करताना टी लिहायचा, टीच्या अलीकडे यस लिहायचा. बरोबर. हा. परत टीच्या इकडं काय लिहायचा? डब्ल्यू लिहायचा. आणि यस टी 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 डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या इकडं कोण? व्ही. ही झाली मांडणी. काय लिहिलं? सर्वात डावीकडे कोणती पिशवी? जड पिशवी. सर्वात उजवीकडे कोणती पिशवी? हलकी पिशवी. तर 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती? तर सगळ्यात उजवीकडे जी आहे व्ही नावाची, ही सगळ्यात कशी पिशवी? हलकी. आणि यस नावाची ही कशी? जड पिशवी. मग प्रश्न काय? तर 4 पिशव्यांपैकी सर्वात हलकी पिशवी कोणती? तर हलकी पिशवी कोणती? व्ही. पर्याय चौथा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की. चालायचं पुढे. चलिए नेक्स्ट. बघा आता 8 नंबरचा जो प्रश्न आहे, तर हा जो प्रश्न आहे प्रश्न 8, त्याच्यानंतर बघा पुढं 9 नंबर आणि त्याच्यानंतर बघा 10 नंबर. तिन्हीचे वाक्य काय? एकच आहे, म्हणजे सेम आहे. तर आपण एकदा 8 नंबरचं उदाहरण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला 9 आणि 10ची अडचण येणार नाही. बघा काय विषय 8 नंबरचा? खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. चला एक एक वाक्य वाचू. आरती सान्यापेक्षा मोठी आहे. पहिलं वाक्य, ए नंबरचं वाक्य काय? आरती सान्यापेक्षा मोठी. बी नंबरचं वाक्य, मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे पण कशिशपेक्षा कशी आहे? लहान आहे. म्हणजे याचा अर्थ मुस्कान आरतीपेक्षा मोठी आहे पण कशिशपेक्षा कशी आहे? लहान आहे. तिसरं वाक्य काय? कशिश सान्यापेक्षा मोठी आहे. कशिश सान्यापेक्षा कशी आहे? मोठी आहे. चौथं वाक्य, सानिया मुस्कानपेक्षा कशी आहे? लहान आहे. सानिया मुस्कानपेक्षा कशी आहे? लहान आहे. आणि शेवटचं वाक्य काय? गार्गी सगळ्यात मोठी आहे, म्हणजे गार्गी मोठी आहे. करेक्ट. चला वाक्य टाकून द्या आता इथं. गार्गी सगळ्यात मोठी आहे. बरं, आता आपल्याला काय करायचं? गार्गी नंतर 4 लोक कोण ऍडजस्ट होऊ शकतात? आता मला सांगा, पहिलं वाक्य बघा की आरती सान्यापेक्षा मोठी आहे. आणि दुसरं वाक्य बघा, कशिश मुस्कान आरती. म्हणजे डायरेक्ट इथं कशिश मुस्कान, इकडं आरती,
आणि पहिल्या वाक्यात आरती मोठी कोणापेक्षा? सान्यापेक्षा. झालं, झाली मांडणी. मांडणी झाली. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ पहिल्या 2 वाक्यातच आपले उत्तर आले. म्हणजे फक्त ए व बी कामाचे असे म्हणता येईल ना. फक्त ए व बी काय कामाचे असं म्हणता येईल. हे रिकामचोटे सगळे. सी डी, हा ई पण कामाचं आहे. ई पण कामाचं आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सर आपल्याला सी आणि डी हे वाक्य बिलकुल कामी आलं नाही. उगाच एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे हे आम्हाला कळालं. मग आता प्रश्न काय विचारला? प्रश्न विचारला सर्वात लहान कोण आहे? तर कोण आहे सर्वात लहान? तर सर्वात लहान आहे बघा आपली, काय नाव तिचं? सानिया. सानिया. बरोबर आहे. पटलंय? हा. मग 9 नंबर काय विचारलं? 9 नंबर विचारलं वयाप्रमाणे मध्यभागी कोण आहे? बघा मागच्या ह्याच्यात मध्यभागी गार्गी कशीस मुस्कान, म्हणजे मुस्कान कशी आहे? मध्यभागी आहे. वयाप्रमाणे मध्यभागी कोण आहे? मुस्कान आहे. करेक्ट आहे. म्हणजे हे पण उत्तर देण्यासाठी तुम्हाला कोणतं वाक्य कामी नाही आलं? सी आणि डीचं वाक्य कामीच नाही आलं. मग तोच प्रश्न आहे 10 नंबरचा प्रश्न तोच आहे की वरीलपैकी कोणते विधाने अनावश्यक असून उत्तरे देताना विचारात घेण्याची गरज नाही. म्हणजे प्रश्न 8 व प्रश्न 9चे उत्तर काढण्यासाठी, प्रश्न 8 व प्रश्न 9चे उत्तर काढण्यासाठी कोणतं सेंटेन्स कामाचं नाही? कोणतं सेंटेन्स कामाचं नाही आपल्याला? सी व डी हे 2 वाक्य कामाचे नाही. कामाचे नाही म्हणजे सी व डी कामाचे नाही. येणार उत्तर पर्याय चौथा, सी व डी दोन्ही. सी व डी दोन्ही. पटतंय? जातंय डोक्यात? काही डाऊट आहे? नाही. चलायचंय पुढे मग? नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? पुढचा विषय अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. बरोबर. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहे. मग आता हा जो प्रश्न आहे हा कशाचा आहे? तुलनेचा पण आहे आणि संश्लेषण आणि विश्लेषणाचा पण आहे. मग काय करायचं? बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केलेत. दिनाच्या 2 दिवस आधी. दिना कोण आहे? लेडीज आहे. मग आता इथं मी लिहितो, इथं असं मांडणी करतो, इथं म्हणतो वार आणि इथं काय म्हणतो? ग्राहक. बरोबर. बुधवार ते काय आहे? रविवार. म्हणजे इथं लिहायचं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. बुधवार ते रविवार त्याने काय केले? ग्राहक आरक्षित केले. आपल्याला काय करायचंय? दिनाच्या 2 दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. आता 2 दिवस आधी, 3 दिवस आधी हे वाक्य बिलकुल कामाचे नाही. कन्फर्म न्यूज आपल्याला पाहिजे. कन्फर्म न्यूज काय? कुणाचा कोणता वार आहे या वाक्याला आपल्याला फोकस करायचंय. मग काय म्हणणं आहे बघा त्यांचं? ललिताच्या 1 दिवस आधी येणार आहे. सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवस नंतर वेळ दिला आहे. जर मधू, हे वाक्य आपल्या कामाचं आहे. जर मधू बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल. मधू कधी प्रशिक्षण घेणार आहे? मधू घेणार आहे बुधवारी. म्हणजे इथं लिहायचं मधू. हे झालं फिक्स वाक्य. करेक्ट आहे? हा. तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे ते नंतर बघू. आता मधू मिळाली आपल्याला. मग मधूशी रिलेटेड वाक्य आपल्या कामाचे. तुम्हाला मधू माहिती बुधवारी. मग मधूच्या सोबत कोणतं वाक्य कामाचं आहे? मग मधूच्या सोबत हे इथं दिनाच्या 2 दिवस आधी मधू प्रशिक्षण घेणार आहे. दिनाच्या 2 दिवस आधी म्हणजे याचा अर्थ इथं काय करावं लागेल? दिना. बघा दिनाच्या 2 दिवस आधी, शनिवारच्या आधी 2 दिवस, शुक्रवार, गुरुवार. बरोबर. शुक्रवार 2 दिवस आधी म्हणजे इथं कुठं? शुक्रवारी. म्हणजे इथे येणार दिना. बरोबर. पहा बरं, दिनाच्या 2 दिवस आधी. दिना जर शुक्रवारी घेतीये तर 2 दिवस आधी म्हणजे बुधवारी कोण घेतीये? मधू घेतीये. पुढं मग काय म्हणणं आहे?
चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. जो म्हणजे कोण इथं, जो म्हणजे कोण, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. जो म्हणजे मिकी, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. जो दिनाच्या नंतर 1 दिवस, म्हणजे दिनाच्या नंतर 1 दिवस आणि ललिताच्या 1 दिवस आधी येणार आहे. बरोबर. हा, बरं, पुढचं वाक्य वाचून घेऊ मग बघू. सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवस नंतर वेळ दिला आहे. मधूच्या 4 दिवस नंतर म्हणजे मधूला बुधवारी दिला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे 4 दिवस नंतर 1 2 3. सरते शेवटी, जर मधू काय म्हणणे, सरते शेवटी शिवला मधूच्या 4 दिवस नंतर वेळ दिलाय. मधूच्या 4 दिवस नंतर म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, इथं कोण आहे, शिव. ओके. हा, मग आता दिनाच्या नंतर 1 दिवस कोण, बर, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. मिकीच्या 2 दिवस आधी जो दिनाच्या नंतर 1 दिवस म्हणजे कोण, इथे येणार मिकी. चंदाचे आरक्षण मिकीच्या काय म्हणणं आहे, हे बघा, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी म्हणजे इथे येणार चंदा. बरोबर. हा, चंदाचे आरक्षण मिकीच्या 2 दिवस आधी आहे. जो दिनाच्या नंतर 1 दिवस आणि ललिताच्या 1 दिवस आधी आहे. दिनाच्या नंतर 1 दिवस मिकी, दिनाच्या नंतर 1 दिवस मिकी आहे आणि ललिताच्या 1 दिवस आधी, ललिताच्या 1 दिवस आधी म्हणजे इथं ललिता येणार. करेक्ट आहे का, आलं का लक्षात. मग प्रश्न काय, तर अतुलने कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे, तर रविवारी अतुलकडे 2 गिराईक आहे, ग्राहक आहे. एक आहे शिव, दुसरा आहे ललिता, म्हणजे येणार उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय, डोक्यात जातंय. हा प्रश्न कशाचा आहे, संश्लेषण आणि विश्लेषण क्षमता. संश्लेषण आणि विश्लेषण क्षमता. चालायचं पुढे, नक्की चलिए. बघा पुढं, टाइप 3 सांकेतिक तुलना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, तुलना यामध्ये आपण सरळ तुलना आणि विश्लेषणात्मक तुलना हे दोन्ही उदाहरणं आपण संपवलेले आहेत. सांकेतिक तुलना जे आहे, या दोन्ही टाईपची उदाहरणं आपण संपवले. सांकेतिक तुलना जे 3 नंबरचा टाईप, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचं, फॉलो करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब पण करायचंय आणि उद्या या व्हिडिओची वाट बघायची आहे. पुढच्या व्हिडिओत सांकेतिक तुलना शिकवणार आहे. खूप खूप धन्यवाद.